नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। यावेळेला पुन्हा एकदा मी एक असं भारी फार्म हाऊस घेऊन आलेलो आहे। ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपसाठी वगैरे एक नंबर असणार आहे। मोठ्या ग्रुपसाठी ते एकदम सॉर्टेड फार्म हाऊस आहे आणि हे जे लोकेशन आहे ते आहे ऑब्वियसली कर्जतमध्ये। कर्जत रेल्वे स्टेशन पासून 22 किलोमीटर आणि जर नेरळ रेल्वे स्टेशन पासून येत असाल तर मग 20 किलोमीटर अंतरावरती हे फार्म हाऊस आहे। हे फार्म हाऊस धामणी गावामध्येच आहे। तुम्हाला इकडे बुकिंग किंवा इन्क्वायरी करायची तर कॉन्टॅक्ट नंबर सोबतच गुगल मॅपची जी लिंक आहे लोकेशनची ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। सो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। जर पावसाळ्यात येत असाल तर भाई एक नंबर मस्त नजारे ग्रीनरी वगैरे बघत तुम्ही इथे येऊ शकता। बिकॉज आतमध्ये आहे थोडंसं आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सह्याद्रीचा असा मस्त व्ह्यू आहे आणि इकडेच कोथळीगड वगैरे सुद्धा आहे। बरेच 2-3 पॉइंट्स आहेत जे तुम्ही इकडून फिरायला जाऊ शकता। सोलनपाडा डॅम झालं तर दांबिवली केव्ज आहेत ते सुद्धा तुम्ही तिकडे जाऊ शकता फिरायला वगैरे, स्पेशली मॉन्सून मध्ये। आता सगळ्यात पहिलं तुम्हाला फार्म हाऊसचं नाव सांगतो। ह्या फार्म हाऊसचं नाव आहे धामणी फार्म्स। ड्रोन शॉट तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि प्रॉपर्टीची टूर मी तुम्हाला कंप्लीटली करून देणार आहे। माझ्या मागे तुम्ही मस्त पाहत असाल रेड कलरमध्ये कॉटेजेस आहेत, तर मग रूम्सची टूर मी तुम्हाला थोड्या वेळात करून देतो। पण त्याच्या आधी आपण आता जेवायला चाललेलो आहोत, कारण साधारण आता घड्याळ तर मी घातलं नाही पण तरी सांगतो 1:30 वाजलेले आहेत। तर आता पहिलं लंच करून घेऊया आणि त्याच्यानंतर कंप्लीट प्रॉपर्टीची टूर करून घेऊया। चला। आणि इथे डायनिंग एरिया बघा, इथे हा डायनिंग एरिया तर झालाच, त्यासोबतच इकडे सुद्धा सेपरेटली तुम्ही पाहू शकता डायनिंग साठी सेटअप केलेला आहे। खाली सुद्धा तुम्ही लंच डिनर करायला बसू शकता, सोबतच वरती सुद्धा आहे। आणि आता आपण वरती जाऊन तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पटकन। तर हे बघा इकडे सुद्धा असा काहीसा डायनिंगचा सेटअप हा केलेला आहे। सो खूप मस्त आहे आणि जर पावसाळ्यात येत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिव्हर टच भेटेल। हे बघा नदीचा मस्त व्ह्यू भेटणार आहे। आता तर मी एप्रिल मे महिन्यात आलोय त्याच्यामुळे तसं काही नाही आहे, पण ऑब्व्हियसली जून जुलै नंतर येत असाल तर इथून तुम्हाला मस्त नदी वाहताना भेटेल। फूड एन्जॉय करता करता इकडे व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकता। तर आता आपण फूड एन्जॉय करूया कारण व्ह्यू तर नाही आहे। चला। तर जेवण एक नंबर आहे आणि स्पेशली चिकन आता मी ट्राय केलं, इवन व्हेजमध्ये सुद्धा पनीर ट्राय केलं, मटर पनीर सुद्धा एक नंबर आहे आणि एकदम तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल जेवण भेटेल। आता ह्याच्यामध्ये कसं थाळी सिस्टम आहे, व्हेज थाळी टाईप आणि आपलं चिकन थाळी। सो फूडची क्वालिटी एक नंबर आहे। आता वेळ आहे तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॉपर्टीची कंप्लीट टूर करून द्यायची। साधारण तुम्हाला स्टेशनवरून 30 to 40 मिनिट्स लागतील हे प्रॉपर्टीवरती पोहोचायला, पण इकडे आल्यानंतर बाकी सिटी लाईफ पासून एकदम डिस्कनेक्ट होऊन निसर्गासोबत कनेक्ट होऊ शकता। इतकं भारी हे लोकेशनला फार्म हाऊस आहे। सो ऑब्व्हियसली धामणी फार्म अँड रिसॉर्ट असं ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे, जे मी ऑलरेडी सांगितलं आणि हा असा काहीसा गेट आहे। तर आता एंट्री करूया आपण फार्म हाऊसमध्ये आणि फार्म हाऊसमध्ये एंटर केल्यानंतर आता तुम्हाला माझ्या डावीकडे दिसत असतील इकडे कम्प्लिटली ही चिकूची झाड आहेत आणि लिटरली चिकू असे लागले आहेत। हे बघा राईट साईडला माझ्या नारळाची झाड आहेत आणि पुढे फणसाचं सुद्धा झाड आहे आणि त्याच्या इथेच स्विमिंग पूल आणि त्यासोबतच जे रूम्स आहेत त्या पुढे आहेत। आता आम्ही गाडी इकडेच पार्क केली आहे राईट साईडला। त्या बाजूने आपण एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल त्या बाजूला तिकडे रूम्स आहेत, त्यासोबतच इकडे सुद्धा काही रूम्स आहेत। आपण पहिले तिकडच्या रूम्स पाहून घेऊयात आणि मग नंतर येऊयात इकडे ह्या रूम्स पाहायला। ऑब्व्हियसली जी फर्स्ट रूम आहे त्याच्यामध्ये आता आम्ही लोक स्टे करतोय। सो तुम्हाला ह्या 2 रूम्स दाखवून देतो, सिमिलर रूम्स आहेत। आणि आता इकडे जर तुम्ही येत असाल तर इकडे बघा साऊंड सिस्टम तुम्हाला बाहेरच दिलेली आहे। सो साऊंड सिस्टम तुम्ही यूज करू शकता, मस्त पूल पार्टी वगैरे करू शकता। तर ह्या इकडच्या प्रीमियम कॅटेगरी मधल्या रूम्स तुम्हाला इकडे पाहायला भेटतील, जिकडे तुम्ही किंग साइज बेड तुम्हाला दिलेला आहे। प्रत्येक रूम इथे टोटल 6 रूम्स आहेत आणि त्यासोबत एक डॉर्मिटरी आहे। इकडचे प्रत्येक रूम जे आहेत त्या तुम्हाला एअर कंडिशन AC रूम्स पाहायला भेटतील आणि इकडचं इंटेरियर सुद्धा खूप मस्त आहे। तुम्हाला टिपॉय वगैरे सुद्धा दिलेलं आहे, इकडे मिरर दिलेला आहे। तुमचं काही लगेज असेल तर तुम्ही वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता। सोबतच जर तुमचा मोठा ग्रुप असेल 4 ते 5 जण एका वेळेला एका रूममध्ये सुद्धा ॲडजस्ट होऊ शकतात, त्यासाठी मी इथे मॅट्रेसेस सुद्धा दिलेले आहेत। आता त्याच कॅटेगरीमधली ही आहे रूम नंबर 3। सेम रूम आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला सिमिलर रूम सिमिलर इंटेरियर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर ही सुद्धा प्रीमियम रूम आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता किंग साइज बेड, त्यासोबतच इकडे टिपॉय वगैरे दिलेला आहे। ह्या बाजूला तुम्हाला इकडे मिरर आहे, त्यालाच कनेक्टेड इकडे तुम्हाला वॉर्डरोब आहे लगेज ठेवायला। सोबतच एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेली आहे। एका रूमची कॅपॅसिटी 4 to 5 पर्सन्स इझिली अकॉमोडेट होऊ शकतात इतकी आहे आणि
नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा तुम्हाला प्रत्येक रूममध्ये अटॅच्ड आहे. तर त्या 3 रूम पाहून झाल्यानंतर आता ह्या साईडला सुद्धा अजून 3 कॉटेज रूम्स आहेत आणि त्यासोबतच आहे तो म्हणजे मोठ्या ग्रुपसाठी डॉर्मेटरीचा ऑप्शन सुद्धा. मी आधी दाखवल्या त्या थोड्याशा प्रीमियम कॅटेगरीमध्ये रूम्स होत्या, पण आता असणार आहे ते थोड्याशा बेसिक कॅटेगरीमध्ये असणार आहेत. पण इकडे सुद्धा AC वगैरे सगळं काही आहे. लगेच तुम्हाला रूम्सची टूर करून देतो. चलो. तर अशा काहीशा रूम्स आहेत आणि ह्या रूममध्ये सुद्धा तुम्हाला किंग साईज बेड दिलेला आहे. ह्या रूममध्ये स्पेशली एक सेपरेट स्पीकर सुद्धा दिलेला आहे, म्हणजे जर इकडे ग्रुप येईल तर त्यांच्यासाठी एक सेपरेट स्पीकर सुद्धा असेल. त्याच्यानंतर मग इकडे AC, सेम गोष्टी आहेत, वॉर्डरोब आणि त्यासोबतच मिरर आणि लगेच वॉशरूम सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. तर आता ऑप्शन आहे इकडे तो म्हणजे डॉर्मेटरीचा आणि डॉर्मेटरीमध्ये तुम्ही पाहू शकता प्रॉपर बंक बेड दिलेले आहेत. सो टोटल बेडवरती 15 लोकांची कॅपॅसिटी होऊ शकते इतके, म्हणजे सो टोटल इकडे 5 बेड्स आहेत, 5 बंक बेड आणि म्हणजे एका बेडवर जर 3 ते 4 जण पकडली तर ऑलमोस्ट 20+ पर्सन सुद्धा एका टाइमला या रूममध्ये झोपू शकतात. आणि ह्या रूममध्ये इकडे तुम्हाला मिरर दिलेला आहे आणि इथे आहे तुम्हाला वॉर्डरोब आणि ह्या रूममध्ये एक नाही 2 AC आहेत आणि सोबतच तुम्हाला नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा भेटून जाईल. सगळ्या रूम्स आपण पाहिलेल्या आहेत. इकडे एक नाही 2 फणसाची झाडं आहेत आणि त्याला फणस पण लागलेत, हे बघा. तर फणस पण इकडे मस्त लागलेले आहेत, अजून पिकलेले नाहीत. आणि ह्या बाजूला पण एक मोठं असं फणसाचं झाड आहे. आता राहिलेलं आहे ते म्हणजे इकडची मेन हायलाईट ती म्हणजे स्विमिंग पूल. आणि स्विमिंग पूल इकडे पाहू शकता तुम्ही, मस्त स्विमिंग पूल आहे आणि तिकडे मागे शेड बनवण्यात आलेलं आहे. सो ज्यांना रिलॅक्स करायचं ते तिथे रिलॅक्स करतील, ज्यांना मजा करायची ते पूलमध्ये मजा करतील. इव्हन तिकडे बसून तुमचे ड्रिंक्स वगैरे काय असेल तर ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. अँड जसं तुम्ही पाहिलं असेल थंबनेलमध्ये की इकडे एक नाही तर 2 स्विमिंग पूल आहेत. सो हा तर झाला नंबर 1 आणि माझ्या मागे आता इथे आहे स्विमिंग पूल नंबर 2. संध्याकाळची वेळ आहे, मस्त गोल्डन आवर आहे आणि इथे वातावरण तुम्ही बघू शकता मस्त हवेशीर आहे. या प्रॉपर्टीची एक खासियत आहे ती म्हणजे इकडे ना कंप्लीट ग्रीनरी आहे, जागोजागी ग्रीनरी आहे, वेगवेगळी फुलांची फळांची झाडं आहेतच. ग्रुपमध्ये बरीच अशी लोक असतात ज्यांना लिटरली ते लोक ट्रिपला येतात फक्त फोटोज काढायला. आणि जर ह्या प्रॉपर्टीवरती याल ना तर असे बरेच सारे फोटो पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही लिटरली फोटोज क्लिक करू शकता. आता इथे जिथे मी उभा आहे तिकडे मस्त लॉन आहे, मागे तुम्ही पाहू शकता मस्त ग्राफिटी केलेली आहे आणि एकदम रिअलिस्टिक, म्हणजे जॅग्वार दाखवलं आहे, हरिण दाखवलं आहे, पोपट दाखवलं आहे आणि खूप सुंदर ग्राफिटी करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो इकडे जर तुम्ही येताय तर मग बरेच सारे इंडोर आउटडोर गेम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कॅरम खेळू शकता. त्याच्यानंतर आउटडोर स्पोर्ट्समध्ये इकडे बॅडमिंटन आहे, त्याच्यासोबतच क्रिकेट आहे. सगळं काही ऑलमोस्ट मी तुम्हाला प्रॉपर्टीची टूर करून दाखवलेली आहे. आता थोड्या वेळात मी तुम्हाला नाईट ॲम्बियन्ससुद्धा दाखवेन आणि त्याच्यानंतर इकडचे पॅकेजेससुद्धा एक्सप्लेन करेल आणि खूप बजेट फ्रेंडली पॅकेजेस असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत जर प्लॅन करत असाल तर खूप बजेट फ्रेंडली तुम्हाला प्रॉपर्टी भेटून जाणार आहे. आणि स्पेशली जर आपल्या चॅनलचं जर तुम्ही नाव सांगताय विच इज खादाड भटके, तर मग कॉन्टॅक्ट नंबर ऑब्व्हियसली तुम्हाला इकडे दिसत असेल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल, गुगल मॅपची लोकेशन सुद्धा भेटून जाईल. तर मग त्यांना इन्क्वायरी करताना फक्त इतकं सांगायचं की खादाड भटकेचा आम्ही व्हिडिओ पाहिला होता, तर मग ते तुम्हाला विकेंडला सुद्धा डिस्काउंट देतील. फक्त तुमचा ग्रुप मोठा पाहिजे तर मग ऑब्व्हियसली तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. तर मग आता मी तुम्हाला पॅकेजेस एक्सप्लेन करतो. तर इकडे जे पॅकेजेस आहेत ते तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल, स्टार्टिंग होते फक्त 800 रुपीज पर पर्सन विथ फूड पासून लिटरली. तर मग ऑब्व्हियसली वीकडेजचे हे पॅकेज आहे जे मंडे टू फ्रायडे मध्ये जर तुम्ही वीकडेजला डे पॅकेज विच इज 10 वाजता चेक इन आणि त्याच्यानंतर 6 वाजेपर्यंत संध्याकाळी चेकआउट असणार. तर ह्याचं जे पॅकेज आहे फक्त 800 रुपये पर पर्सन असणार आहेत, इन्क्लुडिंग फूड. यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट असेल, त्याच्यानंतर मग लंच असेल आणि मग संध्याकाळी हाय टी असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही वीकडेजमध्ये 23 आवर्ससाठी पॅकेज घेताय, दुपारी तुमचं चेक इन असेल आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंगला तुमचं चेकआउट असेल, तर ह्याच्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. ह्याचं जे पॅकेज आहे ते आहे 1600 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. तर मग कर्जतमध्ये तुम्हाला ही अशी ऑफर भेटते 1600 रुपये पर पर्सन वाली, ती पण कर्जतमध्ये. त्याच्यानंतर विकेंडचा जो पॅकेज आहे तो आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल फूड अँड ऑल सगळं काही. आणि हा डिस्काउंट मागायला विसरू नका, जर मोठा ग्रुप असेल तर ऑब्व्हियसली डिस्काउंट भेटेल. तर मग हा व्हिडिओ आता मित्रांनो मी इकडेच संपवतोय. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.